जीवनात अशा दोनच उपमा आहेत की त्याची आपण कशातही तुलना करू शकत नाहीत. एक म्हणजे आई वडील आणि दुसरी म्हणजे संत महाराज. आई घराचं मांगल्य असते म्हणून आपण त्याच आईला एखाद्या वेळेस वृद्धाश्रमामध्ये टाकतो. आणि आई जितकं आपल्यासाठी करते ना तितकं कोणीच करू शकत नाही. आई वडील जितकं आपल्यासाठी राबतात तितकं कोणीच राबू शकत नाही. अरे आई ही काय असते? नसते सांभाळणारी दाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना तरी लिहू शकत नाही. ती म्हणजे असते आई. अरे मला आईसाठी म्हणावंसं वाटतं, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. अरे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आपण त्याच अस्तित्वाला का बरं विसरतो? अरे एखाद्या वेळेस जर मुलगा 10वी पास झाला तर अख्ख्या गावाला ओरडून सांगणारी आई असते की माझा मुलगा 10वी पास झाला. पण त्याच वेळेस मागच्या दारातून जाऊन कर्ज काढून 500 रुपयाचे का होईना पण पेढे आणून गावाला वाटणारा तो बापच असतो. पण आपण त्याच बापाला का बरं विसरतो? अरे ज्यावेळेस कौशल्या माताला राम सोडून गेला, तुम्हाला सर्वांना कौशल्या माता दिसते राम राम करणारी, पण पुत्रवियोगाने मरणारा दशरथ राजा कुणाला का दिसत नाही? अरे बाप हा काय असतो? बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप म्हणजे कसारे जसा पाण्यातला मासा, चाच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधी दिसत नाही, पण तो एका क्षणासाठी अश्रू रोखून ठेवत. तो क्षण म्हणजे लेक जाताना सासरी, त्याने जलमले मुला तळ हात पाखळ्यात. बाप हा काय असतो? मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना. माझा कंठ दाटतो या बाप लोकाचं बघताना, माझा कंठ दाटतो या बाप लोकाचं बघताना. म्हणून जाता जाता एवढंच सांगल, आई वडिलांची सेवा करा आणि आई वडिलांनी पण आपल्या मुलांवर चांगले संस्कार लावा. काय होते माझ्या माऊली ज्ञानोबारायांना संस्कार? वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला. काय होते माझ्या शिवरायांना संस्कार? अरे विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठ्ठभर मावळे घेऊन अवघ्या सैतानांना सामोरे गेला. अरे मुठ्ठभर मावळे घेऊन अवघ्या सैतानांना सामोरे गेला. अरे स्वर्गात गेल्यावरही ज्याला देवाने झुकून नच्च मुजरा केला, असा एकच राजाशिव छत्रपती होऊन गेला, राजाशिव छत्रपती होऊन गेला. माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. आधी होते वाघ शोभा जन्मला. म्हणून संस्कार लावायचे तर माझ्या ज्ञानोबारायांसारखे शिवरायांसारखे लावा. अरे अनेक या जगात अनेक संत होऊन गेले, पण ऐश्वर्य संपन्न असं एकच संत होऊन गेले, ते म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा. अरे भगवान बाबांना कधीच कोणीच राग आणू शकलं नाही. आणि रागाचं तर जाऊ द्या, पण सदा ते ध्यानात नामस्मरणात व्यस्त असायचे. देहीचं विदेही त्यांची सुद्धा अवस्था असायची. असे भगवान बाबा होऊन गेले. आणि भगवान बाबांच्या मागं एकतर माणसाने जीवनात येऊन समाजाचं कल्याण करावं, नाहीतर एकतर परमार्थाच्या वाटेवरती जावं. म्हणजे जसं दुसरं आपल्यासमोर उदाहरण आहे ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे. माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात,
नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दीन दुबळ्याचा दाता. होता गरीबाचा नेता, दीन दुबळ्याचा दाता. अशी संघर्षाची कथा, अशी संघर्षाची कथा. नाव गाजल जगात, नाव गाजल जगात, नाव गाजल जगात. माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. म्हणून संस्कार लावायचे तर शिवरायांसारखे, माऊली ज्ञानोबारायांसारखे लावा. अरे काय होते शिवरायांचे संस्कार? वाटाने दिसली एखादी बाई, तिला म्हणता आलं नाही, का नाही येणार पुन्हा शिवशाही? काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा गोजिरवान. म्हणून आनंदान नांदत होत हिंदू मुसलमान, म्हणून आनंदान नांदत होत हिंदू मुसलमान. म्हणून प्रत्येक आईवडिलांना माझी विनंती आहे की तुम्ही मुलांवर संस्कार घडवा. मुलांना तुम्ही पैसे कमवायच्या मागं लागू नका. तुम्ही जर पैसे कमावले तर तुम्हाला शेवटी हेच म्हणावं लागेल, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीचच ताण नको देऊ घशाला. नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला सोडून प्राण पाहिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजले. बघा, म्हणून सांगते आई वडिलांची सेवा करा, गुरुवर्यांची सेवा करा. माणसाच्या जीवनात एक तरी गुरु असलाच पाहिजे. गुरु हा आपला स्वतःचं म्हणजे पूर्ण आपल्यापेक्षा आपला शिष्य कसा मोठा होईल हाच नेहमी गुरु विचार करत असतो. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतो. माझ्याही आयुष्यात आहे, म्हणून मला त्या आमच्या ताईंसाठी म्हणजेच माझे जेवढे गुरुवरी आहेत, मी सुद्धा मृदुंग शिकते तर त्यासुद्धा गुरुजींसाठी, माझे जेवढे गुरु आहेत तेवढ्यांसाठी मला म्हणावंसं वाटतं. आता कॅमेरा पुढे त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ती माझी एक गाणं मी म्हणलेलं त्यांच्यापर्यंत जाईल, म्हणून मला म्हणावंसं वाटतं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सवली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरताटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुची माझा विदाता अटल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकले जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळे उमगले मीच मला थेट,
सुख दुःख एकमेका वाटला वाटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. म्हणून गुरुवर्यांची सेवा करा. जाता जाता एवढंच सांगल, आपल्या देशाची सेवा करा. आणि जे जवान तिथं आता सध्याला सुद्धा जे जवान आपण दिवाळी साजरी करतो ते दुःखात असतात, म्हणजेच युद्धात असतात किंवा ते सीमेवरती लढत असतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. म्हणून भारत मातेची, आई वडिलांची, गुरुवर्यांची, गावातल्या वयोवृद्ध माणसांची, सर्वांचीच सेवा करा, देवाचं नामस्मरण करा. आणि मुलांनी सुद्धा आईवडिलांची सेवा करा. आणि आईवडिलांनी सुद्धा सांगितलं तसं मुलांना चांगले संस्कार लावा. आणि पुनश्च एकदा मृदुंगाचार्य लेट पण थेट दोघंही, तू तर किती लहान असून किती छान वाजवतोय, तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुझेही दादा मनापासून आभार, तुमचेही मनापासून आभार. आणि गायनाचार्यांचे पुनश्च एकदा, तुमचे नाव माहीत नाही तुम्हाला, पण तरीसुद्धा महाराज तुमचे खूप छान साथ दिली, मनापासून तुमचेही आभार. माझा पाय 3 ठिकाणी फ्रॅक्चर आहे म्हणून सोडते कीर्तन, नाही तर सोडला नसतं. तरीही आले कीर्तनाला, कारण इथल्या म्हणजे दत्ता मामा झालं, नंतर कीर्तन घेणारे झालं, पोलीस पाटील झालं, सर्वच ग्रामस्थांची खूप इच्छा होती की मी कीर्तनाला यावं, म्हणून आले. आणि खूप छान मयाळू माणसं आहे तुमच्या गावातली, खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि साऊंड सिस्टीमवाल्यांचं सुद्धा मनापासून आभार, खूप छान साथ दिली. हां, आणि टाळकऱ्यांचं म्हणणारच होते मी, टाळकऱ्यांचंही मनापासून आभार. खूप छान पावल्या खेळल्या तुम्ही, तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि चोपदारांची, दोघांचेही मनापासून आभार. हे आजोबा तर काय पावल्या खेळत होते महाराज. हां, पेटी थोडे वेळ त्या महाराजांनी वाजवली तर त्यांचेही मनापासून आभार. आणि ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम तुकाराम.